गणपतीला आम्ही गावी जाताना एवढं खुश होतं ना, भाऊजन मी 2-2 बॅगा भरून कपडे घेतलेले. 7 दिवसाचे 7 साड्या. झिम्मा फुगडी खेळायला जायच्या होत्या ना, म्हणून सगळ्या साड्या अशाच वरच्यावर होत्या. सगळी कपडे घडी घालून भरली. पोरांनी तर 7 दिवसाचं अभ्यासाचं सामान पण नेलेलं. ते पुस्तकसुद्धा उघडून नाही बघितलं. 2 महिने अगोदर आम्ही तयार केलेली डेकोरेशन, असं करायचं तसं करायचं, फुलांची शॉपिंग, तोरणांची शॉपिंग. पण गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर 2-3 तासातच डेकोरेशन उतरलं. लय वाईट वाटतं डेकोरेशन जेव्हा उतरतं. गौरी उचलतं तेव्हा. कारभाऱ्यांना उद्या ऑफिसला जायचं होतं. आजपासूनच फोन यायला लागलेले, त्यामुळे टेन्शनमध्ये बसलेले. सकाळपासून पाऊस होता, कपडे सुकलेले नव्हते म्हणून अंगणभर सुकायला ठेवलेले होते. माझ्या गावच्या घराचा माझा बेडरूम आहे ना, तो माझा आवडता आहे, कारण का माझ्या बेडरूममधून आहे ना सुंदर डोंगर दिसतो. किचनला, बेडरूमला, घरांना सर्व टाटा बाय बाय केलं आणि स्वामींना सुद्धा नमस्कार केला. आता उन्हाळ्याच्या सुट्टीशिवाय परत गावाला नाही, त्यामुळे सासूबाईनं दुपारपासूनच रडायला चालू केलेलं होतं. आईला कसं तरी समजवलं, तर आमची म्हातारी रडायला लागली, म्हणजे माझी आजी सासू रडायला लागली. ती तर कशी बोलते, नीलन इकडे तुला मुक्का देते, लय मयाळू आहे, सगळ्यांच्या पप्प्या म्हणजे मुक्का घे बोलते आणि अशी नजर बिजर काढते. तिला पण समजवलं. नशीब लागतं सासूबाईच्या गळ्यात पडून रडायला. आई पण थोडंफार आईला हसवलं. जाऊबाईचं पण पोरगं रडायला लागलेलं होतं, त्याला नव्हतं मुंबईला यायचं म्हणून. आता आमच्या घरापुढनं डोंगर निसर्ग एवढा भारी दिसतो ना, लय जीवावर येतं जेव्हा गाव सोडून यायचं म्हणलं ना. परत एकदा पूर्ण घराला पूर्ण गोल अशी फिरले, झाडं झुडपं एकदा बघून घेतली. माझ्या झाडानं खूप सुंदर सुंदर फुलं आलेली होती. आईनं बाहेर येताना साखर आणि तांब्याभर पाणी आणलेलं, सगळ्यांना साखर दिली. म्हाताऱ्याला टाटा बाय बाय बोलले. गावचा रस्ता इकडून फाट्यावरून येणारा आणि हा रस्ता आमच्या घराकडे म्हणजे वाडीत वर जायला, आणि हा रस्ता आमच्या डोंगरावर जायला. फाट्यावर आलो तर ट्रॅव्हल्स आणि गाड्यांची गर्दी. जी सगळी मुंबईकरी गणपतीला गावाला आलेली, ती गणपतीच्या दुसऱ्या दिवशीच विसर्जनाला चाललेली. चला आता मे महिन्यात